पहाटे 2:15च्या टायमिंगला आम्ही सिंहगड चढायला सुरुवात केली होती. आमच्या टीममधल्या सर्व मावळ्यांचा उत्साह पाहून असं वाटत होतं की सिंहगड आम्ही फक्त अर्ध्या तासातच चढू. थोडं वरती गेल्यानंतर दिसणारा हा पुण्याचा परिसर पाहण्यास रात्रीचा फार छान वाटत होता. आता असलेला टॉर्च आणि सोबत असलेले आमचे मावळे पुढं पुढं सरकत होते. आता इथं आम्ही थोड्या वेळ विश्रांती घेण्याचं ठरवलं आणि मस्तपैकी बसलो. जास्त वेळ व्हायला न घालवता आम्ही पटापट पुढे चालायला सुरुवात केली आणि आपल्याला या ठिकाणी जर वेळ व्हायला घालवला तर पुढे फार त्रास होईल याची जाणीव आम्हाला होती. परंतु या क्षणाला आम्हाला ही जाणीव नव्हती की पुढे ट्रेक कसा आणि कितपत आपल्याला झेपणार आहे. रात्रीच्या अंधारात वाट पाहणं फार गरजेचं आहे. आत्ताच आम्ही ज्या ठिकाणून तुम्हाला खाली टॉर्च दिसत आहे तिथून वर येण्याचा प्रयत्न केला. आम्हाला वाटलं शॉर्टकट असेल, पण वरती गेल्यानंतर काहीच नसल्यामुळे आम्ही परत खाली आलो. परंतु तो देखील फार कठीण चढ होता आणि खाली येण्यास आम्हाला फार अडचण झाली. तरी तिथून जाताना आम्हाला 2 जणांनी सांगितलं होतं की तिथला शॉर्टकट वापरू नका, सरळ वरती जाण्याचा प्रयत्न करू नका. परंतु आम्ही चॅलेंज ॲक्सेप्ट करणारे होतो म्हणून ते ॲक्सेप्ट केलं आणि आमच्या चांगलं आलं. पुढे आल्यानंतर या तटबंदीतून आपल्याला वरती जायचं आहे. कदाचित आम्हाला खालून येताना पाहिलं असेल आणि हे बाबा लिंबू सरबत विकायला वरती आमच्या आधीच येऊन बसले होते. पायथ्यापाशी भेटलेला हा डॉगेश आमच्या बरोबर कधी वर आला आम्हाला कळालंच नाही. यही नहीं, अभी और सुनिए. आता या पुणे दरवाजातून पुढे जाऊन आपल्याला पुन्हा चोर वाटेने खाली उतरायचं आहे. आज तो सिंहगडावरील पुणे दरवाजा. बहुतेक डॉगेश भाईनी पण आज SRT ट्रेक करण्याचं ठरवलं असल्या कारणाने तो पण आमच्यासोबत पुढे पुढे चालू लागला. तीन मावळ्यांच्या गौप्य चर्चेस अडथळा न आणता मी उभ्या उभ्याच थोडा वेळ विश्रांती घेतली. इथून पुढं आम्ही आता गडाला पण सिंह गेला म्हणजेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाकडे चाललो होतो. इथे लावलेल्या सूचनांचं आम्ही तंतोतंत पालन केलं. आत गेल्यावरती अंगावरती काटा यावा असा प्रसंग आणि या ठिकाणी असलेले हे उभे मावळ्यांचे स्मारक पाहून फार आनंद झाला. खरंच आमच्या समोर आत्ता मावळे लढत आहेत असा अनुभव देखील आम्हाला आला. हेच स्वराज्याचे नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक.
सिंहगडाचा एवढा सर्व परिसर पाहण्यासाठी एक दिवससुद्धा कमी पडेल आणि आपल्याला पुढचा यासाठी ट्रेक करण्यासाठी पुढे जायचं असल्या कारणाने चोरवाटेनेच आपल्याला पुढे जावं लागणार होतं. आता ही वाट न धरता आपण सरळ चोरवाटेची वाट धरलेली आहे. आता सिंहगड सोडून आपल्याला पुन्हा या खालच्या वाटेने समोर जायचं आहे. इथून पुढचा ट्रेक दिसतोय तितका सोपा नाही. पलीकडच्या बाजूस दरी आणि अशा प्रकारच्या पायवाटेने आपल्याला पुढे जायचं आहे. काही ठिकाणचा स्लिपरी पॅच उतरायला फार अवघड जात होता. तरी देखील सर्व मावळे मजेत ते पार करत होते. आता सर्व मावळ्यांची कंडिशन थोडी बिकट झाली होती, परंतु पुढे फक्त यासाठीचा ध्यास ठेवून आम्ही पुढे चाललो होतो. आता हा बांबू पडलाय का रवलाय तेच कळत नव्हतं. आधारासाठी त्या ठिकाणी तो दिलेला असावा. खरंच रात्रीच्या या भयाळ अंधारामध्ये असलेली ही पायवाट, डोक्यावरची टॉर्च आणि पुढे जात राहणारे पाय. अक्षरशः आता आमची कंडिशन अशी झाली होती की कधी पहाट होते आणि त्यात सर्व मावळे पटापटा पुढे गेलेले दिसत आहे या टॉर्चच्या ठिकाणी आणि आम्हीच पाठीमागं राहिलो होतो. आता हा पॅच लवकर आम्हाला कंप्लीट करावा लागेल, कारण आजूबाजूस काहीच नाही आहे, फक्त जंगल आणि जंगल. सिंहगडाला पाठीमागे सोडून आता आम्ही पुढे चाललोय. अशा या सह्याद्रीची भयाळ शांतता अनुभवायची असेल तर एकदा या ट्रेकला नक्की या. या ठिकाणी आता सर्व मावळ्यांनी थोडीशी विश्रांती आणि सर्व मेंबर्स एकत्र करून थोडे इन्स्ट्रक्शन दिले. आमच्यासोबत आलेला नवीन ट्रेकर म्हणजेच डॉकीज भाई आता दिसेनासा झाला होता.
समोर जे दिसतंय त्याने खरोखरच आता आमची पार जिरवली होती. एवढ्या भयाड शांततेमध्ये बिबट्याचं दिसणं म्हणजे आता सर्वांच्या जीवाला काहूर लागली होती. तिथून पुढं आता शूटिंग न काढता सणासण पुढं आलो आणि आता फक्त आम्ही उजेडाची वाट पाहत होतो.